हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे. वेलकम टू अनदर व्लॉग. आपण आज आहोत मेलबर्नमध्ये आणि आपण मेलबर्नला आता फिरायला चाललो आहे. आपण बाहेर जातो आहे यारा व्हॅली नावाच्या एका जागी. यारा व्हॅली तीच जागा आहे जिथे सनी देओलनी पहिल्यांदा यारा ओ यारा या गाण्यावरती डान्स केला होता. आणि माझ्याबरोबर आहे आपला मेलबर्नचा तोच जुना मित्र सागर कश्यप. सागर कश्यपचा तुम्ही जुना 2 वर्षापूर्वीचा मेलबर्न व्लॉग बघितला असेल तर सागरच होता. आपण फिरायला गेलो होतो आणि छान छान अशी तुम्हाला दृश्य, तो बीच, ते लाईट हाऊस आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या दाखवल्या होत्या ते सागरबरोबरच फिरलो होतो. आणि आता पुन्हा मी सागरबरोबरच मी आहे. तुम्ही जर ती इंस्टाग्रामवरची रील बघितली असेल ज्यात आपण VT स्टेशन, मुंबईचं CST स्टेशन आणि इकडचं स्टेशन जे आहे त्याचं जे आपण सिमिलॅरिटी दाखवली होती, तो सगळा इतिहास सागरनीच सांगितला होता. कारण सागर हा एक अकम्प्लिश्ड टूर गाईड / ट्रॅव्हल कंपनीच आहे तो स्वतः. एक सागर 77 देश फिरला आहे आजपर्यंत आणि त्यांनी मोठी मोठी जी नावं आहेत SOTC, थॉमस कुक, केसरी या सगळ्यांबरोबर अनेक वर्ष काम केलं आहे. सो सागर, 2 वर्षात काय बदललं आहे? 2 वर्षात बदललं असं काही नाही आहे. प्रिटी मच द सेम. ट्रॅफिक वाढलं आहे, विजाज डिफिकल्ट झालेत आणि विजामुळे भरपूर काही अडचणी येतात. पण चाललं आहे. ऑस्ट्रेलिया अजून प्री कोविड नंबर्स करत नाही आहे इन टर्म्स ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिस्ट कमिंग टू ऑस्ट्रेलिया. पण ते होईल पिकअप. जितकी पण लोक बघतायत, आपल्या देशातली लोक किंवा जे भारतीय लोक इतर देशात राहतात, तुम्हाला जर फिरायचं असेल, सुंदर जागा आहे ऑस्ट्रेलिया. म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट पण बघायला मिळते आणि त्याचबरोबर नॅचरल ब्युटीही त्यांनी अजून प्रिझर्व करून ठेवली आहे. सुंदर बीचेस, सुंदर डोंगर, सुंदर दर्या, सुंदर जेवण, छान बियर, ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या. हे जे इतर देश आहेत जे भारताला इंटरनॅशनल स्टेजवरती सपोर्ट करत नाही, त्यांच्याकडे जाणं बंद करा. चांगल्या जागी या, चांगल्या लोकांबरोबर भेटा आणि एन्जॉय करा. आपण आता यारा व्हॅलीत गेल्यावर बघूया तिकडे यारा व्हॅली कशी आहे. आपण आता यारा व्हॅलीला चाललो आहे. यारा व्हॅली विक्टोरिया स्टेटचा वाईन रिजन आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर सुलानी जे तिकडे डेव्हलपमेंट केलेलं आहे ते इथे साधारण एक 50 वर्षांपूर्वीच झालेलं. आणि आपण आता चाललो आहे एक वायनरीमध्ये, त्याचं नाव आहे रॉशफोर्ड वायनरी. खूप सुंदर आहे. आम्ही तिकडे भरपूरसे इंडियन ग्रुप्स पण करतो आणि ही एकमेव वायनरी आहे जिकडे ह्यांच्याकडे इंडियन शेफ्स आहेत, इंडियन स्टाफ आहे आणि जेवणाचा आपल्याला काही त्रास होत नाही. आपल्याला सगळं काही मिळतं. मी खूप रिसेंटली एक इथे ग्रुप केला होळीच्या दिवशी. आम्ही त्या वायनरीमध्ये होळी खेळलो आहे आणि खूप सुंदर, अति सुंदर जागा आहे. म्हणजे तुम्हाला काही नाही करायचं आहे, फक्त जाऊन एक ग्लास वाईन घेऊन बसायचं आहे तिकडे आणि जर पुस्तक वाचत बसायचं आहे तर तेही करू शकता तुम्ही. पुस्तक वगैरे आपण नक्की वाचणार नाही आहोत, पण आपण नक्कीच एक ग्लास वाईन घेऊन बसणार आहोत आणि सुंदर दृश्य आहेत ती ऑब्झर्व करणार आहोत. आज वेदर खूप चांगलं आहे. थंडी तेवढी नाही आहे जितकी लास्ट 2 दिवस होती आणि पाऊसही फार नाही आहे. छान असं तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावर ऊन पडतं आहे. असं छान सनी वेदर आहे. आय होप तिकडे पण तसंच राहील. सो बघूया. आपण आहोत यारा व्हॅलीमध्ये आणि वायनरीज बघा मित्रांनो किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 वायनरीज आहेत फक्त. म्हणजे तुम्ही विचार करा की वरती मला वाटतं हवेत नुसता श्वास घेतला तरी किक बसेल. सो आता बघूया आपण वरती जाऊन कशा आहेत वायनरी. आपण सागर आज कोणत्या वायनरीत जाणार आहोत? आपण जाणार आहोत रॉशफोर्ड वायनरीजमध्ये. ओके. इथून साधारण आपल्याला एक 10 मिनिटं लागतील अजून पोचायला तिकडे. ओके. सो ही जी रॉशफोर्ड एक हायलाइटेड आहे बघा त्याच्यात. येस. सो रॉशफोर्ड वाईन्स. ओके. रॉशफोर्ड, हिअर वी कम.
आपण जातोय इथे, हा जो रस्ता आहे तुम्हाला दिसतोय, आपण ह्या रस्त्यावर जाणार. आणि तुम्ही बघितलं ट्रक गेल्यावरती कशी सगळी गाडी हल्ली गचकन आता. मोठा भव्य ट्रक असा एक गेला. ही फ्रेंड्स आलेली आहे रॉकफोर्ड विनरी आलेली आहे. मग कधी सुंदर अशी द्राक्ष लावली आहेत, द्राक्षाच्या वेली लावलेल्या आहेत इकडे. पूर्ण जे पिवळं तुम्हाला दिसतंय द्राक्षाच्या वेली आहेत सगळ्या. याच द्राक्षातनं सरबत बनतं. आपण वाईन टेस्टिंग करणार आहोत. टेस्टिंग हा ना खूप असा सौम्य शब्द आहे. ॲक्च्युली वाईन पिणार आहोत आपण. आणि तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे की वाईन कशी आहे. आपल्या देशातली आपण वाईन पित नाही. हल्ली कल्चर वाढायला लागलं आहे, पण असं एवढं वाईन पिण्यात येत नाही. वाईन फार अशी रेअर ऑकेजनला पिता येते. आणि आपल्या देशातल्या बहुतेक लोकांना काही घंटा माहिती नसतं वाईनमध्ये काय असतं. रेड आणि व्हाईट आपल्याला एवढंच माहिती आहे. त्याच्यामुळे इथे मला वाटतं ते प्रॉपर असं तुम्हाला शिकवतात की कोणती वाईन कशी प्यायची असते, कशाबरोबर, त्याच्याबरोबर काय खायचं असतं, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे बघूया. सो या आपण वाईन टेस्टिंगसाठी आता आलेले आहोत. मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि सागर पण आहे आपल्याबरोबर. आणि सागर, इकडे आता काय असतं? इथे आपल्याला साधारण एक 5 ते 6 डिफरंट टाईप्स ऑफ वाईन्स टेस्ट करायला मिळतील. ओके. त्याच्यातच चढते. आणि जर आपण टेस्टिंग केल्यानंतर जर जे टेस्ट केलं त्याच्यातली कुठलीही बाटली आपण जर विकत घेतो तर आपलं टेस्टिंग कॉम्प्लिमेंटरी करून देतात. ओके. सो सोने पे सुहागा आहे. सोने पे सुहागा आहे. मला असं वाटतं जसं मॅप्रो गार्डनला आपल्या इकडे आपण ते सॅम्पल पिऊन आपली तहान भागते. मला वाटतं इथे तसाच साधारण प्रकार आहे. तसाच प्रकार आहे. त्याच्यामुळे बघूया. आणि मॅप्रो गार्डनमधल्या गोष्टी आपण सॅम्पलिंग केल्यानंतर विकत घेऊन घरी गेलो तर घरचे आनंद होतो, घरचे खुश होतात. इकडनं जर गोष्टी घरी नेल्या तर कदाचित सुखी संसारात भेगा पडू शकतात. त्याच्यामुळे बघूया. पहिली वाईन आलेली आहे. आणि सागर, ही कोणती आहे वाईन? दिस इज अ शार्डोने पिनो नोआ. ओके. अँड it ferments in the bottle for about 4 years. Okay. And these bubbles are all naturally created bubbles that we see. Okay. So let's taste this. Yeah, sure. Cheers. Cheers. Yeah. Pretty Nice. good. सुंदर प्रकार आहे. मला वाटतं आपल्या इकडे बहुतेक लोक तर फक्त सुलाच्या वाईन प्यालेले असतात. आणि सुलामध्ये आय थिंक एक आहे स्पार्कलिंग वाईनचा प्रकार. तशा टाईपची ही लागते. मला नावं वाईनची कधीच लक्षात राहत नाहीत, पण ही सागरने जी सांगितली, पुन्हा एकदा सागर सांग. It's a Pinot Noir Chardonnay. पिनो नोआ शार्डने म्हणतात त्याला. आणि ही व्हाईटमध्येच असते ही नॉर्मली. व्हाईटमध्ये असते. ओके, चांगली. असे आपण किती 4 का 5 प्रकार पिणार आहोत अजून? हो. या टेस्टिंगमध्ये 4 का 5 प्रकार पाचतात. सो बरोबर आहे तुझं. मला वाटतं हे होईपर्यंत आपण बऱ्यापैकी हाय झालेले हाय झालो. वाटतं. येस. ह्याच्यातच यू कॅन फील दॅट सिट्रसी टेस्ट अँड यू कॅन फील दॅट काय म्हणतात ते जे हाय येणारं म्हणतात ना, गाडी गिअरमध्ये जाते आता. हां. वाईन नंबर 2 याला म्हणतात यारा व्हॅली शार्डने. आणि ही थोडीशी फ्रुटी आहे. ही जास्त फ्रुटी आहे. जास्त फ्रुटी आहे. ह्याच्यात बबल्स कमी आहेत, त्याच्यामुळे ही थोडीशी लाईट आहे असं म्हणतात. आपण पिऊन बघूया. मला सेमच लागली आहे पहिल्यासारखी. फार असा फरक नाही. मला वाटतं 19-20चा फरक आहे. 19-20च आहे. सो आता तिसरी वाईन आपली आता सुरू आहे. 10 मिनिटातली तिसरी वाईन आहे सागर. ही आपण कोणती वाईन पितो? ही लाल रेड वाईन आहे. ही ह्याला म्हणतात रॉकफोर्ड इस्टेट पिनो नॉय. पिनो नोआ. आपण नॉयर म्हणतो त्याला, हे नोआ म्हणतात. 2023च्या बॅचचं आहे, म्हणजे 2 वर्ष जुनी ही दारू आहे. आणि छान आहे. फ्रुटी अशी टेस्ट आहे. आणि आधीच्यापेक्षा थोडीशी मला ही हेवियर पण वाटली, बट ऑल्सो मोर प्लेझंट टू ड्रिंक. कारण टेस्ट पण आहे याला. आणि सुंदर अरोमा पण सुंदर आहे. आणि
गुड, आवडली आपल्याला. मला ना एक मित्रांनो प्रश्न पडला आहे, तुमच्यापैकी जर कोणाला याचं उत्तर माहिती असेल तर मला सांगा. सागर तुला माहिती असेल तर तू पण सांग. हे जे नॉर्मली वाईन आपण घेतो आणि मग ती अशी आपण जी फिरवतो ना, हे फक्त मजा घेण्यासाठी आपण करतो का ह्यातनं काही वाईनमध्ये फरक पडतो? माझ्या मते इट इज टू एरिएट द वाईन, ओके. बट आय डोंट नो द एक्झॅक्ट रिझन्स फॉर इट. हवा लागल्यानंतर काय होतं हे सागरला माहिती नाही आहे, का करतात ते त्याला माहिती आहे. हवा आणि मला लागल्यानंतर असं- मी जातो. हो. आणि मला वाटतं खूप वेळ तुम्ही वाईन प्यालात ना की नुसता जरी ग्लास ठेवला तरी ते असं फिरताना दिसत असेल. आपण ह्याच्यावर पोचलेलं आहे. मस्काटो म्हणून ही जी वाईन आहे ही द्राक्षांपासून बनते, व्हाईट वाईन आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत जितक्या आपण वाईन प्यायलो त्यातली मला वाटतं सर्वात सुंदर मला ही वाटली, कारण अशी छान अशी गोडगोड वाईन आहे, ज्यूस सारखी. आणि ज्यूससारखी आहे आणि सुंदर आहे. म्हणजे मजा आली प्यायला. एक सिप प्यायलं आजपर्यंत पण म्हणू शकतो. मस्काटो मी पहिल्यांदाच प्यायलो आहे. आणि हा उत्कृष्ट प्रकार आहे. ह्याची एक बाटली आज घेण्यात येणार आहे इकडनं विकत. मित्रांनो, आता आपण नेक्स्ट जी वाईन पितो आहे त्याचं नाव आहे ला गौचे. आणि सागर म्हणतो आहे की ही वाईन पण गोची होऊ नये, कारण ही आमचा 5वा ग्लास नाही म्हणता येणार, 5वं टेस्टिंगमधले 5वी वाईन आहे ही. बघा मित्रांनो, ही आहे ला गौचे. ओके, ह्याच्यात बघा काय काय आहे. मलबेरी आहे, चॉकलेट ड्रिप चेरीज आहेत, सेडर आहे, व्हायलेट परफ्यूम आणि विथ अ हिंट ऑफ स्पाइस्ड वॉलनट. मला ना सागर नेहमी वाटायचं की वाईन जी असते ना ही नॉर्मली एका फळातनंच बनते, की द्राक्षातनं बनते, किंवा आपल्या इकडे काही लोक प्लममधून वाईन बनवतात, काही लोक ॲपलमधून वाईन बनवतात. सो मला वाटायचं की वाईन ही नेहमी एका फळापासून बनलेली असते. पण इकडे आल्यावर मला कळतं की एकाच फळातनी आहे, पण 85% ह्याच्यात कॅबर्ने सॉव्हिग्नॉन आहे. ओके. आणि बाकी 15% मध्ये कॅबर्ने फ्रँक, मर्लो, पेटिट वर्डो हे मिक्स केलेले आहेत. ओके. म्हणजे आपण अशी म्हणजे 3-4 प्रकारचे बियर घेऊन जर मिक्स करून आपण काहीतरी नवीन बनवलं. मला तुला हे विचारायचं की सॉव्हिग्नॉ, मर्लो, पिनो हे सगळे द्राक्षांचे प्रकार आहेत का वेगवेगळे? येस. ओके. सो हे शिराज आणि हे सगळे हे द्राक्षांचे प्रकार आहेत आणि त्यातनं बनलेल्या वाईनला म्हणून ती नावं असतात. वाईन टेस्टिंग जो प्रकार केलेला आहे, आय थिंक 3-4 सेप घेता येतील एवढीच वाईन होती, पण असे 5 वेगळ्या वाईन आम्ही सॅम्पल केल्या आहेत. त्याच्यामुळे असं एक छान असा एक हॅपी हाय आपण जो म्हणतो तसा एक असं एक बज आहे, असं डोक्यात असं गर्र असं एक ते व्हायला लागतं ना, तसं व्हायला लागलं आहे. सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि आपण 2 वाईन घेतलेल्या आहेत. आपण कोणती घेतली वाईन? मस्काटो जी होती, जी सर्वात गोड आणि छान अशी सुंदर वाईन होती, द्राक्षासवासारखी, ती घेतलेली आहे. आणि आज परत मेलबर्नला गेल्यावरती ती पिण्यात येणार. वाईन टेस्टिंग झालं आहे. आता आम्ही जेवायला आलो इकडे. यांचं इझाबेलाज नावाचं एक रेस्टॉरंट आहे, मोस्टली इटालियन टाईपचं जेवण मिळतं इकडे. आणि सागर, मला असं वाटतं की जेवण पण आपल्याला जर असं नीट पचायला हवं असेल तर थोडीशी मला वाटतं पुन्हा एकदा मस्काटो आपल्याला घ्यायला लागेल. हो, कारण आता मला वाटत नाही की त्याच्याशिवाय जेवण जाईल, आणि परत भारतात गेल्यावर पण मला वाटत नाही की मस्काटो प्यायल्याशिवाय जेवण जाईल. त्याच्यामुळे आता जेवण ऑर्डर करतो आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही गंमत चालू आहे. दारू वाईट असते, लिव्हर खराब होते. लिव्हर एकच दिली आहे देवानी, त्याच्यामुळे जपून वापरा दिला. आणि कधीतरी पिण्यासाठी ठीक आहे, पण रोज पिऊ नका. सही बात आहे. यारा व्हॅलीमधून निघून आपण आता चाललो आहे फिलिप आयलंडला. आणि फिलिप आयलंडला आपण बघणार आहोत पेंग्विन. हे तेच पेंग्विन आहेत जे आपल्या मुंबईच्या झूमध्ये आहेत, किंवा त्याच तत्सम अशी ब्रीड आहे. हे ते पेंग्विन नाही आहेत जे काळे पांढरे आपण बघतो कार्टूनमध्ये आणि नॅशनल जॉग्राफिकवर, पण आहेत तरी पेंग्विन्स आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदा बघणार आहे. मी अजून मुंबईच्या झूमध्ये पेंग्विन नाही बघितलेत, कारण मी जेव्हा पण गेलो तेव्हा ते पेंग्विनचं एन्क्लोजर बंद होतं काही कारणास्तव. सो आज पहिल्यांदा पेंग्विन बघणार आहे मित्रांनो. आणि मला असं पण सांगितलं गेलं की तिकडे भयंकर थंडी असणार आहे. त्याच्यामुळे बघूया आपण तिकडे गेल्यावर ॲक्च्युली कसं असतं. आणि मित्रांनो, आपण आलेलो आहोत फिलिप आयलंडच्या जवळ. आणि बघा सनसेट किती सुंदर दिसतोय मित्रांनो. सनसेट म्हणजे मावळता मावळणारा सूर्य मित्रांनो. मावळणारा सूर्य म्हणजे सनसेट. मी सागरबरोबर हिंदी थोडा मराठी बोलतोय म्हणून त्या सूर्याला मावळणारा सूर्याच्या ऐवजी मी
मावळता हुआ सूर्य म्हटलं, सॉरी त्याच्यासाठी. अपॉलॉजीज मित्रांनो, अपॉलॉजीज, सिन्सिअरेस्ट अपॉलॉजीज मित्रांनो. नाही तर तुम्ही लगेच कमेंट करायला याल की हे चुकीचं बोललात तुम्ही आणि असं ट्रोल कराल तुम्ही. म्हणून आपण आता पोचलो आहे जवळजवळ एक 15 ते 20 मिनटात आपण पोचणार आहोत फिलिप आयलंडला आणि तुम्हाला दाखवणार आहोत छान छान पेंग्विन्स मित्रांनो. पेंग्विन्स म्हणजे छोटे प्राणी असतात जे पाण्यातही पोहू शकतात आणि जे जमिनीवरती पण चालू शकतात. मित्रांनो आपल्या आणि फिलिप आयलंडच्या मध्ये आता आहे एक ब्रिज, छोटासा तो सुंदर ब्रिज आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. हा बघा मित्रांनो 1.5 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज आहे. हा ब्रिज झालेला आहे सुरू. हा पूर्वी आपल्याला सागर सांगतोय की हा एक लाकडी पूल होता आधी आणि खूप वर्ष लाकडी पूल होता आणि मग पुण्याची लोक येऊन असं म्हणायला लागले की आमची आयडिया चोरली, कारण ओरिजिनल लाकडी पूल हा पुण्यात होता. म्हणून त्यांनी हा प्रॉपर असा सिमेंटचा आणि लोखंडाचा पूल बांधलेला आहे आता. मित्रांनो बघितलं तुम्ही कसं सगळ्या जगातल्या चांगल्या गोष्टी सुरू होतात आपल्या पुण्यातनं आणि मग जगात जातात. त्याच्यामुळे आपण वेलकम टू फिलिप आयलंड. येस, वेलकम टू फिलिप आयलंडची पार्टी गेलेली आहे मित्रांनो. आपण फिलिप आयलंडमध्ये ऑफिशियली पदार्पण केलेलं आहे आणि धन्य झाली आहे ही भूमी. मित्रांनो आपण पोचलो आहे फिलिप आयलंडला आणि हे आता त्यांचं असं व्हिजिटर सेंटरसारखं आहे आणि इकडनं जाणार आहोत आपण बीचवर, जिकडनं आपल्याला दिसणार आहेत पेंग्विन्स. कन्फर्मेशन नंबर हे असे असतात पेंग्विन्स साधारण 170-90. हे ह्याच उंचीचे असतात आणि काल जे होते ते 1232 पेंग्विन काल आले होते. I run a tour company. 5:56ला काल आले होते. आज येणार आहेत 5:45 वाजता आणि आता 5:47 झालेत. मग पेंग्विन ऑलरेडी आले असतील. सो फिलिप आयलंडचे पेंग्विन झालेले आहेत बघून. अनफॉर्च्युनेटली इकडे ना पेंग्विनचे व्हिडिओ आणि फोटो काढणं अलाउड नव्हतं, तरी आम्ही लपून छपून तुमच्यासाठी केली. तुमच्यासाठी आम्ही कायदा हातात घेतला आहे. थोडेसे काही तुम्ही जे बघितले तेवढेच आहेत. आणि आता मेलबर्न भटकंतीचा आमचा दिवस आजचा संपलेला आहे. उद्याही आपण काही जागी जाणार आहोत, ते आपण डायरेक्टली उद्यापासून सुरू करूया आता व्लॉग. Cheers. चिअर्स. मित्रांनो नवीन दिवस, नवीन व्लॉग. आपण आज निघालो आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा स्टाईल. त्यात पण अशीच ओपन रूफची गाडी आणि 3 मित्र होते. आज आपल्याबरोबर आहे अभि कदम, मेलबर्नच्या AB एंटरटेनमेंटचे मालक आणि मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या तिकीटालयमध्ये त्यांचा खूप मोठा हे आहे सहभाग. आणि सागर तुम्हाला ओळखतच आहात तुम्ही. सागर थेट आपल्या दुसऱ्या मेलबर्नच्या व्लॉगमध्ये कास्ट झालेला आहे. आणि आज आपण कुठे जाणार आहोत? आज आपण चाललो आहोत हॉट स्प्रिंग्स, Mornington Peninsula Hot Springs. मॉर्निंगटन पेनिन्सुला नावाच्या जागी चाललो आहे आपण. हॉट स्प्रिंग्ज आहेत. मला बरं वाटलं हे ऐकूनच की मेलबर्नमध्ये काहीतरी हॉट आहे, कारण मी जेव्हापासून आलो त्यापासून मरणाची थंडी आहे मेलबर्नमध्ये. सो तिकडे गरम पाण्याची कुंड आहे असं म्हणतात, आपल्याकडे वसईला आहेत तशी. आणि त्यात डुंबायचं असं आज ठरलेलं आहे. त्याच्यामुळे कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या सगळं घेतलेलं आहे. तिथलं काही फुटेज दाखवता येणार नाही, नाही तर मग चॅनल आपला फ्लॅग होईल फॉर इनडिसेंट कॉन्टेंट. पण जे काही दाखवता येईल ते आपण नक्की तुम्हाला दाखवणार आहोत. आपण आहोत गरम पाण्याची स्प्रिंग्समध्ये. तुम्ही बघा हे जे सुंदर बनवलं आहे असं, मग खरे स्प्रिंग्स कुठेतरी असतील दुसरीकडे. आणि ह्या अशा पाईपांमधून तुम्हाला जर दिसत असेल, ऊन खूप आहे माझ्या डोळ्यात, मला कळत नाही. हां, त्या पाईपातनं ते पाणी जे आहे हे जसं गरम पाणी जे आहे ते येतं आणि हे खाली पडतं
निवांतपणे तुम्ही असं या पाण्यात बसू शकता. हा आपला मित्र सागर, अभि, आणि आता लवकरच मीही असाच कुठेतरी तुम्हाला पडलेला दिसणार आहे इकडे. आपणही असं त्या गरम पाण्याच्या ह्याच्यात बसलेले आहोत. आणि मला वाटतं हे जे आहे ह्या मेलबर्नच्या थंडीत असं गरम पाणी जेव्हा मिळतं तेव्हा एकच गाणं जे प्रत्येक मराठी नाट्य रसिकाच्या मनात कायम वाजत असतं ते आहे, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा. गरम पाण्याचं सुख घेतल्यानंतर आता असं आम्हाला सांगण्यात येतं की आता तुम्ही गार पाण्यात थोडा वेळ जा. पण पोरांना आपण विचार हिंमत होते का गार पाण्यात जायची? मंदार हिंमत करणार आहे. आता गार पाण्यात जायची हिंमत करणार आहे. मी पकडतो होता फोन मंदार. हां, जे सुखरूप बाहेर नाही आलो, माझी लहान मुलं आहेत त्यांची काळजी घ्या सगळ्यांनी. ठरलो मी. डुबकी मारायला पाहिजे पण आता. डुबकी डायरेक्ट? हो हो. 1 2 3. बापरे, कसलं गार आहे. 30 सेकंड बॉडी विल फील नाही. आपण 30 सेकंदच थांबणं एक चॅलेंज आहे. भयंकर भयंकर गार आहे. हां, पण आता झाली, आता सवय झाली. पण हे किती मिनटं बसणं अपेक्षित आहे का? 30 सेकंड. तर मित्रांनो, ह्या गरम गार पुलांमध्ये जाऊन हात जाऊन बाहेर येऊन झालं दमायला. असे चहाची ती टी बॅग असते तसं फिलिंग येते. आता जे काय शरीरात होतं ते सगळं बाहेर आलं गरम पाण्यात. आता आपण चाललो हिल टॉपला, बघूया तिकडे काय आहे. हा आता इकडचा हायेस्ट पॉईंट हा हिल टॉपचा पूल आहे. तिकडनं बघा तुम्ही पॅनोरामिक कशी दृश्य दिसत आहेत. कसं वाटतंय सागर? एकदम झकास. सागर, तू कितव्यांदा आलायस इकडे? माहित नाही, मोजले नाही. गेले 2 आठवड्यापूर्वी पण इथेच होतो. महिन्यातून एक तरी होतं. हाय, नमस्कार. व्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ मेसेज टाकायचा एक कारण आहे खास, कारण तुम्ही बघितलं असेल ह्या व्लॉगमध्ये माझ्याबरोबर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सागर होता. सागर आपला खूप जवळचा मित्र आहे आणि सागर स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी चालवतो ज्याचं नाव आहे रेड अर्थ एलिट. सांगायचं कारण हे आहे की आपल्यापैकी बरेचशी लोकं ना परदेशात फिरायला जातात आणि आपण बहुतेक 90% मराठी लोकांना आपण ह्या 2 ते 3 ज्या नावाजलेल्या ट्रॅव्हल कंपनी आहेत ह्यांच्याबरोबरच जातो. आणि काय होतं ना, भरपूर पैसे पण आपले लागतात आणि प्लस ते जिथे जिथे नेतील तिथेच आपल्याला जावं लागतं. सागरची ट्रॅव्हल कंपनी आहे, त्याचं वैशिष्ट्य हे आहे की जे तुम्हाला रेट्स ग्रुप टूरचे मिळतात तर त्या रेटमध्ये तो तुम्हाला कस्टमाइज फॅमिली हॉलिडे देऊ शकतो. मग एका गाडीत तुमची फक्त फॅमिली असेल, तुम्हाला 20 25 30 लोकांबरोबर प्रवास करायची गरज नाही. आणि छान तुम्हाला जिथे थांबायचं आहे तिकडे तो तुम्हाला नेऊ शकतो. जितका वेळ थांबायचा आहे तितका वेळ तुम्ही थांबू शकता. तुम्हाला जे खायचं आहे, जे प्यायचं आहे, व्हेजिटेरियन असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल, व्हीगन असाल, सागर सगळी तुम्हाला कस्टमाइज्ड आयटिनरी बनवून देईल. तर तो जो तुम्हाला VIP सर्व्हिस मिळत असेल कोच क्लासच्या रेट्समध्ये तर का उपभोग नाही घ्यावा. आणि सागरला 7 ते 8 भाषा बोलता येतात. त्याला हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती, तामिळ सगळ्या भाषा येतात त्याला बोलता. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिलीबरोबर असाल, आईवडिलांना पाठवत असाल तर एक लँग्वेज बॅरियरही राहत नाही. आणि त्याला 18 ते 20 वर्ष जवळजवळ एक्सपिरियन्स आहे मोठमोठ्या ट्रॅव्हल कंपनीजबरोबर काम करायचा. म्हणून त्याला सगळ्या जागा अगदी अशा बॅक ऑफिस हँडसारख्या माहिती आहेत. आणि त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ ईस्ट एशियातले सगळे डेस्टिनेशन, बँकॉक, पटाया, बाली, ह्या सगळ्या डेस्टिनेशनसाठी त्याच्याकडे पॅकेजेस आहेत. त्याच्यामुळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे डिटेल्स दिलेत त्याच्यामार्फत तुम्ही सागरला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्लॉग असंच बघत राहा. पुढचा व्लॉग येणार आहे ऑकलंडचा, न्यूझीलंडचा. त्यामुळे तो लवकरच येईल, पुढच्या आठवड्यापर्यंत येईल. सो स्टे ट्यून्ड आणि भेटूया लवकरच. बाय बाय.